यवतमाळमध्ये काल रात्री अशी एक घटना घडली की ऐकूनही अंगावर काटा येईल। लग्नाचा मंडप, ढोल ताशांचा गजर, गावभरून जमलेली माणसं, हशा, आनंद, गाणी, नाच गाणी, सगळं काही नेहमीसारखं चाललं होतं। पण काही क्षणातच हा मंडप रणांगण बनला। आनंदाचा क्षण किंचाळ्यात बदलला। लोक धावत होते, पडत होते, किंचाळत होते। कोणी बाळांना घेऊन पळत होतं, कोणी नाल्यात उड्या मारत होतं आणि मंडपात एकच भयानक दृश्य तयार झालं। होय, यवतमाळच्या नेर तालुक्यात कामनदेव मंदिराजवळील लग्न सोहळ्यात अशी घटना घडली की संपूर्ण गाव हादरला। संपूर्ण वातावरणात उत्साह होता। वऱ्हाडी जेवणाच्या पंक्तीत बसलेले, कुणी गप्पा मारत, कुणी फोटो काढत, लहान मुलं इकडे तिकडे खेळत। एकीकडे ढोल ताशांचा आवाज, दुसरीकडे डीजेवरचा जल्लोष आणि अचानक एक विचित्र गोंधळ सुरू झाला। सुरुवातीला कुणालाच कळलं नाही, पण काही सेकंदातच प्रत्येकाला जाणवलं मंडपावर संकट कोसळलं आहे। लोकांचा गोंधळ, धावपळ, कुणाच्या चेहऱ्यावर, कुणाच्या हातावर, कुणाच्या पायावर तीव्र वेदना, कुणाच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली। नेमकं काय घडलं हा प्रश्न अजून कुणी विचारायचं धाडसही करत नाही। तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। मंडपात उपस्थित सगळीकडे एकच आक्रोश येऊ लागला। लोक एकमेकांना धडकत बाहेर पडत होते। आई मुलांना उचलून धावत होती। वृद्ध लोक घाबरलेले, तरुण मंडळी नाल्यात उड्या मारून जीव वाचवत होती। जेवणाच्या पंक्तीत बसलेले लोक अर्धवट उठून इकडे तिकडे पळाले। भांड्यांचा आवाज, किंचाळ्यांचा गोंधळ, धावपळ, आनंदाचा क्षण, एका क्षणात हा सण एका क्षणात भयानक दुःखद स्वप्न ठरला। या प्रसंगातून कुणीही सुटू शकला नाही। महिला, पुरुष, लहान मुलं सगळ्यांच्याच अंगावर परिणाम दिसू लागले। अनेक महिला गंभीर अवस्थेत पडल्या, 2 लहान मुलं विव्हळू लागली। सुमारे 50 जण जखमी झाले। गावकऱ्यांनी धडपडत जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवलं। कोणी जंगलात लपलं, कोणी गावात धाव घेतली। लग्न मंडपात उरलं ते फक्त पसारा आणि अन्नाची नासाडी। नवरदेव नवरी दोघंही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले। गावभर एकच चर्चा, काल काय झालं हे कोणी विसरणार नाही। दरम्यान या घटनेने गावात एकच भीतीचं सावट पसरलं। लोकांना अजूनही बाहेर पडताना धास्ती वाटते। काही जण अजूनही घडलेला प्रसंग डोळ्यांसमोर उभा करतात। कसे लोक किंचाळत होते, कसे नाल्यात उड्या मारत होते, कशी लहान मुलं आईच्या कुशीत रडत होती आणि कसा आनंदाचा सोहळा काही सेकंदात गोंधळात आणि भीतीत बदलला। पण नेमकं असं काय झालं हा प्रश्न सगळ्यांच्या मनाला सतावत होता। सुरुवातीला काहींनी अफवा पसरवल्या। कुणी म्हणालं मंडपावर काहीतरी भयंकर असं संकट आलंय। कुणी म्हणालं मंदिराजवळ काही अपशकुन झाला। तर काहींनी हे नशिबाचा खेळ असल्याचं म्हटलं। पण सत्य पुढे आलं। कामनदेव मंदिराजवळ मोठं मधमाशांचं पोळं होतं। गावातील कुणीतरी त्यावर दगड मारला आणि त्या क्षणापासून वातावरण बदललं। रागावलेल्या मधमाशा संतापल्या। त्यांनी एकदम गर्दीकडे धाव घेतली। मंडपात बसलेली शेकडो माणसं त्यांच्या विळख्यात सापडली आणि काही सेकंदात मंडप रणांगणासारखा दिसू लागला। आज या घटनेवर पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे। 50हून अधिक लोक जखमी झालेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। पण कालचा तो प्रसंग गावकऱ्यांच्या मनातून सहज पुसला जाणार नाही। कारण जिथे सगळ्यांनी आनंद, चैतन्य, उत्साह अनुभवायला हवा होता, तिथे लोकांनी किंचाळ्या, धावपळ, भीती आणि वेदना अनुभवल्या। आणि एका छोट्याशा चुकीमुळे, एका दगडामुळे लग्न सोहळा कायमचा दुःखद स्वप्न ठरला।